तरी तो किती मोठा आहे ही माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आपल्या फायद्यासाठी लोक कसे गहाण स्वतःला विकतात आणि न विकणारा हा कसा मी बघितला. याचं उदाहरण असं की ज्या दिवशी सदाभाऊ खोतच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं त्या दिवशी मुख्यमंत्री आणि राजू शेट्टी, सदानंद देशमुख, मी आणि रविकांत तुपकर एका रूममध्ये होतो. रवी तुला आठवत नाही ती कविता तुझ्यावरती आहे. हा तुम्ही स्टेजवर होते. तर त्या रूममधली गोष्ट तुम्हाला सांगतो मी. त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं यांना शेट्टी साहेबांना की रवीला मला तुम्ही माझ्याकडे द्या म्हणून. मी रवीला तेव्हा म्हटलं की रवी बैठी गंगा आहे हात धुले. तर त्याच्यावर काही कविता आहे कारण त्याचं जे मत होतं ते मी माझ्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला. मी पहिल्यांदा रवी त्याच्यासमोर ही कविता सादर करतो की पतिव्रता स्त्रीनं जपावं चारित्र्य तसं जपलं आजपर्यंत मी माझं इमान. पतिव्रता स्त्रीनं जपावं चारित्र्य तसं जपलं आजपर्यंत मी माझं इमान. पण जेथे सत्यवानच भडविगिरी करायला निघाला तिथं सावित्रीनं कुणाच्या खांद्यावर ते टाकावं इमान. पतिव्रता स्त्रीनं जपावं चारित्र्य तसं जपलं आजपर्यंत मी माझं इमान. पण पतिव्रता स्त्रीनं जपावं चारित्र्य तसं जपलं आजपर्यंत मी माझं इमान. पण जेथे सत्यवानच भडविगिरी करायला निघाला तिथं सावित्रीनं कुणाच्या खांद्यावर टाकावं इमान. आजकाल असंच होऊन झालं. गदे गुळगुले खाऊन झाले, बैल उपाशीच मेले, इमानदारी भ्रष्टाचारापासून गर्भवती झाली आणि 21व्या शतकात पृथ्वी आत्महत्या करायला झाली. इमानदारी भ्रष्टाचारापासून गर्भवती झाली आणि 21व्या शतकात ही पृथ्वी आत्महत्या करायला निघाली. काल भ्रष्टाचार भरलोकात भ्रष्टाचार भेटला कुचकून जात असला म्हणजे तुमचं साहेब क्या हाल है बैठी गंगा हात धुले. कशालाय गंगा म्हणतो थांब तुझ्या विरुद्ध आंदोलन पेटवून द्या त्याच्यामुळे तुला घालून म्हणे बाबू खबरदार रवी माझ्या विरुद्ध आंदोलन पेटवशील. म्हणे बाबू खबरदार रवी माझ्या विरुद्ध आंदोलन पेटवशील. खबरदार माझ्या विरुद्ध आंदोलन पेटवशील तर कारण आंदोलन पेटवशील तर कारण इथं श्रीमंताच्या भावना असते, गरिबाला आत्महत्या करावं लागते, तपासाठी पोलिसांचं ऐक नसते. म्हणून म्हणतो चूक होईल. मीही या साऱ्या घटनेला सकाळी कंटाळून गंगेत उडी टाकली, टाक पकडली, भोपाळी ऐकवली. म्हणजे काय सकाळी गंगाला निषेध करतोस, बँकेत फुकटमध्ये मुक्ती करायला पाहतोस. अरे मुर्द्याने सोडून तर जिवंत पुढे जातोस, मुर्द्याने सोडून जिवंत पुढे जातोस. धन्यवाद.